अबोली या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागामध्ये आजी सांगत असते, अबोली हातातलं काम ठेव आणि तू अभ्यास कर बरं. तुला जर अंकुशाने असं करताना बघितलं तर मात्र तुला तो ओरडेल हा. यावरती अबोली म्हणते, आजी अगं मी अभ्यासच करत होते, आत्ताच अभ्यासावरून उठले आणि थोडंसं काम करते आहे, काही नाही अंकुश सरांना मी सांगेन. यावरती आजी म्हणते, हे बघ अबोली, तुझं हे वागणं मला काय पटूचं नाही. यावरती अबोली आता कपाटामध्ये कपडे ठेवत असते आणि त्याच वेळेला ते कपाट थोडंसं साईडला सटकलं जातं आणि कपाटाच्या मागे असलेला दरवाजा आता अबोलीला चक्क दिसतो. अबोली म्हणते, आजी अगं हे काय, म्हणजे आपल्या घराला एक वेगळा दरवाजा आहे का? अबोलीला आता आजी सांगते, अगं हो, आपल्या घराला वर्षानुवर्ष एक वेगळा दरवाजा आहे. म्हणजे इकडे ना आधी लेले राहायचे त्यावेळेला तो दरवाजाचा इकडे ना आपण येणं जाणं पण करायचो, पण लेले गेल्यापासून आपण तो दरवाजा बंद करून ठेवलाय. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो ना, त्यामुळे इथे कोणी राहतच नाही. तितक्यात तिथे अंकुश येतो. अंकुश आल्यावरती अबोली रागारागात अंकुशकडे पाहते, कारण या आधी तिने अंकुशला हा प्रश्न विचारलेला असतो. मग ती आजीला म्हणते, आजी या दाराबद्दल घरातल्या कुणाला माहिती होतं? आजी म्हणते, अशी काय करतेस, वर्षानुवर्ष आम्ही या घरामध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना या घराबद्दल माहिती आहे. मग अबोली रागाने अंकुशकडे पाहते आणि तिथून बाहेर येते, कारण अबोलीने अंकुशला याआधी विचारल्यावरती अंकुशने नाही असं उत्तर दिलेलं असतं. अबोली रागावून बाहेर आली की अंकुश तिच्या मागोमाग येतो आणि अबोली ऐक ना, हे बघ मला माहिती आहे तू मला हा प्रश्न आधी विचारला होतास, पण मी तुला या प्रश्नाचं उत्तर खोटं दिलं, कारण मला या सगळ्यामध्ये तुझ्या डोक्याला अजून त्रास करून द्यायचा नव्हता. म्हणजे तुला होणारा त्रास मला दिसत होता, पण या सगळ्यामध्ये मी तुला ओढू इच्छित नव्हतो. म्हणजे आधीच तू त्या बहुरूप्याच्या या सगळ्याने व्यापली होतीस आणि घरातलं कुणी असं करणार नाही हे मला माहिती आहे. अबोली म्हणते, सर पण मला तुम्ही सांगा, बहुरूपी इतके दिवस या दरवाजाने ये जा करत होता आणि आपल्याला कुणालाच हे समजलं नाही का? अंकुश म्हणतो, तुझ्या मनामध्ये शंका आहे ना, चल या शंकेचं आज मी निरसन करूनच टाकतो. असं म्हणत अंकुश अबोलीला घेऊन घरच्यांच्या समोर येतो. घरच्यांच्या समोर येत तो म्हणतो, सगळ्यांनी इकडे या, मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी एक एक करून माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्यायची आहे की बहुरूप्याला या घरात येण्यासाठी तुम्ही मदत केली नव्हती. यावरती अबोली म्हणते, सर. अंकुश म्हणतो, नाही, आता जे काही सत्य आहे ते सगळं सत्य समोर आलं पाहिजे. राघू, सगळ्यात पहिले तू माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे की बहुरूप्याला आतमध्ये ये जा करण्यासाठी तू मदत केलेली नाहीस. आता राघू म्हणते, दादा हे काय चाललंय? यावरती अंकुश म्हणतो, अबोलीने तो दरवाजा पाहिलाय आणि तिचं असं म्हणणं, या दरवाजातून तो बहुरूपी ये जा करत होता, पण तो एकटा कसा करेल? मग आता इथे राघू अंकुशच्या डोक्यावरती हात ठेवते आणि शपथ घेते, दादा मी त्या बहुरूप्याला मदत नाही केली. त्यानंतर इकडे आता आजीला सुद्धा अंकुश तेच सांगतो. अंकुशने आजीला सांगितलं, ती आजी म्हणते, मी त्या बहुरूप्याला कधी पाहिलोच नाही आणि त्या बहुरूप्याला मदत करण्याची माझी वृत्ती नाही. शिंदे घराण्याचं घरचं सोडून लोकांच्यांना मदत करायची ही वृत्तीच नाही अंकुशा. असं म्हणत आजी रडायला लागते. काका म्हणतो, काय रे अंकुशा, म्हणजे हे सगळं करताना घरच्यांवरती संशय घेणं कितपत योग्य आहे? यावरती अंकुश म्हणतो, संशय नाही, जे काही आहे ते सगळं क्लिअर झालं पाहिजे. मग अबोली आता थांबवते आणि म्हणते, सर असं काय करताय तुम्ही? म्हणजे अहो मी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं नव्हतं. अंकुश म्हणतो, असं नाही, तुझ्या मनामध्ये शंका आहे ना, मग ती शंकेचं निरसन झालंच पाहिजे. असं म्हणत अंकुश आता अबोलीला हे सगळं असंच आहे हे समजावून सांगत घरातलं कुणी मदत करत नाही हे सुद्धा क्लिअर करतो. अबोली म्हणते, माझं चुकलं, म्हणजे मी या सगळ्यामध्ये घरच्यांवरती संशय घ्यायच्यासाठी मस्त हे केलेलंच नाहीये. मी हे सगळं फक्त आणि फक्त मला जी शंका आहे त्यासाठी केली, मला खरंच माफ करा. यावरती रमा म्हणते, अबोली अगं तू मनामध्ये गिल्ट आणू नकोस. हे बघ, तू मनामध्ये गिल्ट आणून कोणतीही गोष्ट करू नकोस, कारण खरं तर हे बघ आम्ही सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. तुला या गोष्टींचं एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाहीये, झालं गेलं, विसरून जाऊया आपण सगळं. असं म्हणत रमा त्या विषयावरती पड्डा टाकते. अंकुशच्या मनातून तो विषय जायला तयार नसतो. अंकुश विचार करत असतो, म्हणजे अबोलीचं म्हणणं काही अगदीच चुकीचं नाहीये, कारण जर का बहुरूपी घरामध्ये ये जा करतच होता तर मात्र त्याला मदत करणारी कोणीतरी व्यक्ती असेल, पण घरातलं हे कोणी करेल माझा विश्वास नाही. मग कोण असेल असा विचार करत आता मात्र अंकुश सुद्धा हा विचार करतो आणि बाजूला आपल्याला काका उभे दाखवतात. त्यावेळेला अंकुश म्हणतो, अबोली तुला जर खरंच या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल तर तू मला वचन दे की यापुढे विजया आणि बाकी कोणत्या गोष्टीचा विचार न करता तू तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करशील. अबोली म्हणते, हो सर, मी तुम्हाला वचन देते की यापुढे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मी फक्त आणि फक्त माझ्या अभ्यासावरतीच कॉन्सन्ट्रेट करेन. असं म्हणत आता ती अंकुशला वचन देते.
त्यानंतर आता मात्र आपल्याला काका एका फ्रेममध्ये दाखवतात आणि संशयीच्या आपल्याला नजरेमध्ये काका आता दिसतात। त्याच वेळेला अबोली आपल्या रूममध्ये अभ्यास करण्यासाठी येते। यावेळेला अबोली अभ्यास करण्यासाठी रूममध्ये येते तेव्हा तिला विजयाने पाठवलेली एक चिठ्ठी येते। त्या चिठ्ठीमध्ये म्हणजे ॲक्च्युली हँडरायटिंग सोनियाचं असतं। सोनियाने खूप वर्षापूर्वी अंकुशला लिहिली ती चिठ्ठी असते। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ही बघ, ही जी मनवा नावाची व्यक्ती आहे ना, या व्यक्तीबद्दल मी तुला काही सांगू इच्छिते। आता मात्र अबोली हदरते, म्हणजे आधीपासून सोनिया मनवाला ओळखते तर मग जर सोनिया मनवाला ओळखते तर तिने अंकुश सरांना खरंच काही सांगितलं नसेल का मनवाबद्दल? मग अंकुश सरांना मी विचारलं असता, अंकुश सर मनवाबद्दल काहीच बोलत नाहीत, नक्की काय नाटक आहे? अबोलीला काही कळायलाच मार्ग नसतं। अबोलीला तितक्यात विजयाचा कॉल येतो। विजया म्हणते, काय अबोली, बघितलंस ना? यावरती अबोली म्हणते, तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती माझा विश्वास नाही आहे। आता मात्र विजया तिला सांगते, ठीक आहे, पण सोनियाच्या लेटरवरती तर विश्वास आहे ना? हे तुला पाठवलंय हे फक्त अर्ध लेटर आहे, त्याचं अर्ध लेटर माझ्याकडे आहे। त्याच्यामध्ये सोनियाने खुलासा केलेला आहे मनवा कोण आहे, काय आहे आणि तिच्यापासून तुमच्या घराला काय संकट आहे। पण हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुला माझ्याकडे यावंच लागेल ना। माझ्याकडे येऊनच तुला ते लेटर मिळेल आणि त्या लेटरचं सगळं सत्य समजेल। नाहीतर तू जर माझ्याकडे आली नाहीस तर ते लेटर मी फाडून फेकून टाकेन। आता अबोली विचार करते, हे लेटर फाडून फेकून गेलं तर आपल्यापर्यंत काहीच पोचणार नाही आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की यामध्ये काय सत्य होतं। हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत काहीतरी करायलाच पाहिजे। आणि तोपर्यंत इकडे आता अबोली विचार करते की पण मी अंकुश सरांना वचन दिलंय की मी या सगळ्यामध्ये पडणार नाही। अबोली भाजी मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी जाते, त्यावेळेला तिकडून तोच माणूस येतो ज्या माणसाकडे सोनियाचं ऑफिस असतं। तो माणूस सांगतो, अबोली मॅडम, तुम्हाला सोनिया मॅडमचं ऑफिस हवं होतं ना? म्हणजे कसं आहे, ज्या माणसाने ते ऑफिस खरेदी केलंय ना तो ते विकतोय आणि ते विकून तिकडे दुसरीकडे तो काहीतरी पार्टनरशिपमध्ये माझ्यासोबत बिझनेस करतोय। मग जर तुम्हाला ते ऑफिस नको असेल तर मी दुसरं कोणाला तरी विकेन। अबोली म्हणते, असं कसं? तुम्ही तर म्हटला होतात की सोनियाचं ऑफिस तुम्ही काहीही करून तसंच ठेवाल। यावर तो माणूस म्हणतो, कसं आहे ना, माझं पण पोटा पाण्याचं मला बघायला पाहिजे, 4 पैसे मिळत असतील तर मी ते ऑफिस ठेवणार नाही। असं म्हणत तो अबोलीला सोनियाचं ऑफिस पाडणार अशी माहिती देतो। मग अबोली घरी येते। घरी आलेली अबोली उदास असते। तिला आता राघू म्हणते, वहिनी दूध तापत ठेव, तर अबोली चहा ठेवते। राघू म्हणते, वहिनी मी तुला दूध तापत ठेवायला सांगितलं होतं। त्यावरती अंकुश म्हणतो, काय झालं अबोली, तुझं लक्ष नाहीये, काही गडबड आहे का? अबोली म्हणते, सर आज मला तोच माणूस भेटला होता, तो सांगत होता की सोनियाचं ऑफिस पाडलं जाणार आहे। अंकुश म्हणतो, बघ अबोली, पुन्हा तू त्याच गोष्टीचा विचार करायला लागलीस। यावरती आता मात्र अबोली म्हणते, नाही सर तसं नाहीये। मग रमा सांगते, हे बघ, सोनिया तुझ्या मनात आहे ना, तिचं ऑफिस जरी पाडलं तरी तिच्या आठवणी तुझ्या मनात राहणार आहेत की नाही अबोली, त्यामुळे तू या गोष्टीचा इतका विचार करू नको। असं म्हणत रमा अबोलीला समजवते। अबोली मात्र विचार करते, खरंच आहे, म्हणजे सोनिया माझ्या मनात असली तरी सुद्धा मला ते लेटर काय आहे किंवा मनवाचं सत्य काय आहे हे मात्र शोधायला पाहिजे। मग अबोली म्हणते, सर माझी एक मैत्रीण आहे, तिच्या घरी मला आज प्रीती नावाची मैत्रीण आहे बघा, आज मी अभ्यासाला जाऊ का? अंकुश म्हणतो, त्यात काय विचारायचं, अगं जा की। राघू हे सगळं पाहते आणि ती विचार करते, वहिनी कुठे अभ्यासाला निघाल? अबोली विचार करते, तुमच्या सगळ्यांसोबत खोटं बोलून मला तिकडे जावं लागतंय, कारण मनवाचं सत्य मला शोधायलाच पाहिजे। मग अबोली रात्रीच्या वेळेला दुसरं तिसरं कुठे नसून ती सोनियाच्या ऑफिसला जाते। सोनियाच्या ऑफिसला जाऊन तिकडे मनवाबद्दल तिला काही माहिती मिळते का? मनवाबद्दल अधिक काही समजते का? कोण आहे ही मनवा आणि सोनिया तिला कशी ओळखते आणि बहुरूपाने कसं काय तिचं नाव सांगितलं? ह्या विचारचक्र चालू असत अबोली आता सोनियाच्या ऑफिसमध्ये येऊन बऱ्याचशा गोष्टी आता वाचत असते, काही शोधत असते, काही मनवाबद्दल पुरावा मिळतोय का हे बघत असताना तिकडे एक पिऊन येतो, तो अबोलीला पाहतो। अबोलीला तो पिऊन पाहतो आणि आता तो अबोलीचा पाठलाग करायला लागतो। मग अबोली तिकडून पळते आणि धावत पळत आपल्या घरी यायला लागते। तो पिऊन तिच्या मागे मागे येतो, पण अबोली त्याला चकमा देते आणि तिथून पळण्यामध्ये यशस्वी होते। इकडे चाळीमध्ये अंकुश अबोलीची वाट पाहत असतो, अजून अबोली का नाही आली म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं। अबोली आता दिसत नाही, तो तिला कॉल लावतो, तितक्यात त्याला अबोली दिसते। अबोली खूप घाबरलेली असते, ती अंकुशला बघते आणि थोडीशी सावध होते आणि सावध पवित्रा घेत अबोली आत येते। अंकुश म्हणतो, अबोली अगं किती तुला मी वाट पाहत होतो, कुठे होतीस तू आणि काय ग इतकी घाबरलेस का? असं म्हणत अंकुश तिला प्रश्नावरती प्रश्न विचारत असतो। अबोली काय उत्तर द्यावं तिला कळत नसतं। आपण कुठे गेलो होतो हे सांगितलं तर अंकुश सर अधिकच चिडतील, म्हणून अबोली काहीच बोलत नाही। अंकुश तू आता कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको, तू अभ्यास खूप विचार करते, चल आतमध्ये जरा फ्रेश हो।
इकडे तोपर्यंत नीताला विजयाने भेटायला बोलवलं असतं. विजया म्हणते, नीता मी तुला जे सांगते ते ऐक. म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, अबोली वकील बनते तर तू माझी असिस्टंट का नाही बनू शकत? विजया म्हणते, हे बघ तू माझी असिस्टंट बन. नीता म्हणते, हो तर आता मी पण वर्किंग वुमन बनणार आणि फेमिनिस्ट बनणार. याच्यावरती आता इकडे विजया म्हणते, ते फेमिनिस्ट असतं. काय असतं? फेमिनिस्ट. आणि हे बघ तुला जर वर्किंग वुमन बनायचं आहे तर तू माझी असिस्टंट बन, मी तुला पेमेंट पण देईन आणि माझं काम करायचं. याच्यावरती विजयाला नीता म्हणते, पण मीच का गं तुला असिस्टंट म्हणून हवे? विजया सांगते, अगं तुझ्या इतकी हुशार असिस्टंट मला कुठे मिळेल का? असं म्हणत आता मात्र नीताकडून काम काढून घेण्यासाठी विजयाने तिला आपली असिस्टंट बनवलेलं असतं. त्यानंतर अंकुश आता अबोलीला घेऊन पुन्हा एकदा विजयाच्या इथे येतो आणि म्हणतो, अबोली तू मला प्रश्न विचारला होतास ना की दरवेळेला सॅक्रिफाईस हे फक्त आणि फक्त बायकांनाच का करायला लागतं? तर मी तुला परवानगी देतो. अबोली तुला जे करायचं ते कर. तुला जर का विजयाच्या ऑफिसमध्ये काम करायचंय तर विजयाच्या ऑफिसमध्ये काम कर आणि स्वतःचं करिअर सिद्ध कर. असं म्हणत अंकुशने अबोलीला परवानगी देत विजयाकडे शिकायला पाठवलेलं आहे. आता मात्र अबोली सोनियाचं ऑफिस वाचवण्यासाठी आणि सोनियाकडून मनवाचा पत्ता काढण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत भूतकाळामधला खूप एक मोठा भाग उलगडणार असते.